महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण आठंबे वळणावर पुन्हा अपघात, महिन्यातील चौथा अपघात। दिशादर्शक फलक व संरक्षण भिंतीचा अभाव ठरत आहे धोकादायक। नांदुरी परिसरातील आठंबे वळणावर आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास मालवाहतूक ट्रकचा अपघात झालाय। हे वळण गेल्या काही काळापासून अपघात प्रवण ठिकाण बनले असून फक्त महिनाभरात चौथा अपघात या ठिकाणी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार आतापर्यंत झालेल्या सर्व अपघातांमध्ये अवजड मालवाहतूक वाहनेच सामील होती। या वळणावर तीव्र उताराचा रस्ता असल्याने वाहन चालविताना क्षणभर दुर्लक्ष जरी झाले तरी मोठा अपघात होतो। सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे लोखंडी संरक्षण जाळी बसविली असली तरी ती अपुऱ्या क्षमतेची ठरली असून आजच्या अपघातात ट्रकच्या धडकेत ती जाळी तुटून गेली, त्यामुळे वाहन सरळ रस्त्याच्या बाहेर गेले आणि मोठे नुकसान झाले। स्थानिकांनी सांगितले, या वळणावर दिशादर्शक फलक किंवा सावधानतेचे बोर्ड नसल्याने परराज्यातून येणाऱ्या वाहन चालकांना तीव्र वळण आणि उताराचा अंदाज येत नाही। परिणामी अनेक वेळा वाहन सरळ खोल दरीत कोसळण्याच्या घटना घडतात। शिवाय रस्त्यालगत असलेल्या शेती क्षेत्राचेही वारंवार नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागास तातडीने या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी, स्पीड ब्रेकर व दिशादर्शक फलक बसवावेत अशी मागणी केली। अन्यथा भविष्यात आणखी मोठे अपघात घडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन